दिवाळी पाडवा निमित्त आज पुण्यातील अनेक मंदिरात भाविकांनी तोबा गर्दी केलेली आहे। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सुद्धा दिवाळी निमित्तानं आकाश कंदील आणि विद्युत रोषणाई ही करण्यात आली आहे। मंदिर परिसर हा फुलांच्या आरासनं बहरून गेलाय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आज दिवाळी पाडवा आहे, या निमित्तानं पुणेकरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे। पहाटेपासूनच पुणेकर हे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतायत। बाप्पाचं हे मनमोहक रूप आपण पाहतोय। आज पाडवा आहे आणि या पाडव्यानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मंदिराला देखील दिवाळी निमित्त आकर्षक फुलांची सजावट, त्याचबरोबर आकाशकंदील आणि विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि भाविक आपण पाहतोय पहाटेपासूनच या मंदिरामध्ये गर्दी करतायत। पुण्यातल्या अनेक जी धार्मिक स्थळं आहेत या ठिकाणी अनेक मंदिरांमध्ये पुणेकर आहेत ते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात आणि ते चित्र आपल्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सुद्धा पाहायला मिळते। आणि आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली करण्यासाठी पुणेकर हे घराबाहेर पडलेले आहेत आणि बाप्पाचं दर्शन घेत आहेत। गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। बाप्पाला सुद्धा सुवर्णालंकार हे चढवण्यात आलेले आहेत आणि बाप्पाचं हे मनमोहक आणि प्रसन्न रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी नागरिक हे या मंदिरामध्ये आता गर्दी करू लागलेले आहेत आणि मोठ्या संख्येने सध्या मंदिर परिसरामध्ये सुद्धा गर्दी झालेली आहे। अशीच गर्दी पुण्यातले जे इतर मंदिरं आहेत या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते आणि आजचा दिवाळीच्या पाडव्याचा शुभ मुहूर्त साधत पुणेकर हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहे। कॅमेरामन तुषार नानावरचं अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।